नमस्कार मंडळी. माझ्या दिवसाची सुरुवात तर मस्तपैकी ही उसळ खाऊन झाली, कारण आज आहे मला उपवास. बाकीचे मात्र इथे बघा किती टेस्टी टेस्टी खातात आहे नाश्ता, कारण त्यांना काही उपवास नाही. त्यानंतर शॉपला आले, एक पार्सल रिसीव झालं होतं, पण काही विचित्र आणि थर्ड क्लास मानसिकतेच्या लोकांनी बघा माझ्या पार्सलची काय अवस्था करून ठेवलेली आहे. बाबा नेहमी म्हणतात घराबाहेर पडलं ना की खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं मिळतात. आता ते ना मी खूप चांगल्या प्रकारे अनुभवते आहे. त्यानंतर बघा माझ्या केस किती छान सिल्की झाले आहेत ना. हे केस तेच प्रोडक्ट यूज करून झालेले आहे. डब्यामध्ये अगदी थोडंसं प्रोडक्ट शिल्लक राहिलेलं आणि ते खूप बुळाशी लागलेलं होतं, पण असो त्याने मी हे छान सिल्की केस केले आहेत. त्यानंतर माझी आत्या आली आहे, सो माझी आत्ते बहीण शॉपला आली मला सरप्राईज द्यायला, आणि तिचं मी इथे फेशियल करून देते आहे, कारण खूप दिवसापासून पेंडिंग होतं. आमचा योग येतच नव्हता. आज म्हटलं चल थोडासा वेळ आहे तर तुझं फेशियल करून देते. खूप स्पीड दिसत असेल कारण मी व्हिडिओला स्पीडअप केलेला आहे. आमच्या गप्पा करता करता इथे फेशियल करायचं चाललं आहे, कारण एरवी ना आम्हाला वेळ अजिबातच मिळत नाही. प्रिशू आमच्यासोबत आहे, कारण त्या कारभारीला घेऊन ती आली होती. आत्या आल्या म्हटल्यानंतर काही आणणार नाही असं तर होऊच शकत नाही. प्रिशूसाठी छान छान इथे घरी घालायला ड्रेस आणलेले आहेत, आणि खरंच ते ड्रेस त्याची क्वालिटी वगैरे सर्व आम्हाला खूप आवडलं. रात्रीला मणिमऊ बघा या टोपीमध्ये किती छान दिसते ना. ही टोपी आज मीच तिच्यासाठी घेतली. बाकी सर्वांचं जेवण चाललं आहे, मला जेवायचं नाही कारण तुम्हाला माहिती आहे माझा उपवास आहे. आज मस्त भाजीपाला आणला होता बाबांनी, याचा बेत आम्ही उद्याला करणार. नंतर सर्वजण पाणीपुरीची गाडी आली तर मग खायला तर पाहिजेच ना, म्हणून सर्व इथे आनंद घेते. आणि माझा मात्र उपवास, त्यामुळे मी खायचं नाही खात. मावशी गादी टाकायला बसली आणि प्रिशू तिच्यासोबत गादीवर मध्ये जाऊन बसली, कारण आता तिने ना नवीनच सुरू केलेलं आहे, ती अजिबातच गादी टाकू देत नाही. असो, प्रिशूची मस्ती तर सुरूच राहणार. चला मी या मिनी ब्लॉगला इथे सेंड करते, कारण आम्हाला मूवी एन्जॉय करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चलो बाय.